शिरपूर येथील मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने माँ गंगा परसबाग मंडल अभियानाची सुरुवात शिरपूर शहरात आज करण्यात आली। या अभियानात परसबाग मंडल तयार करण्यात येते। यात 7 प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड करण्यात येते। यासाठी पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर करण्यात येतो। सदर अभियान आदिवासी भागात सुरू करण्यात आलेले आहे। या अभियानात आदिवासी भागातील लोकांना सेंद्रिय व पौष्टिक भाजीपाला मिळावा हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे। या अंतर्गत आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र आता माँ गंगा परसबाग मंडल हे अभियान शहरातही सुरू करण्यात आलेले आहे। या अभियानात प्रथम विद्याविहार कॉलनीतील शिक्षक जयपाल गिरासे यांच्या घराच्या मागील जागेत सदर परसबाग मंडल तयार करण्यात आले। याचे उद्घाटन आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते करण्यात आले। या अभियानात सर्वजण सहभागी होऊ शकतात। यासाठी आवश्यक जागा उपलब्ध असल्यास मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट व अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने भाजीपाला लागवड करून देण्यात येते। सदर अभियान हे आमदार अमरीशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी द्वेता भूपेशभाई पटेल यांनी हाती घेतले आहे। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। Today we are very much grateful to Honorable respected Dweta Didi Bhupeshbhai Patel ma'am, as she has initiated natural and organic farming in rural areas, but she has encouraged citizens from Shirpur also that they should grow organic vegetables and organic plants in their surrounding. And today respected MLA sir has visited our home, and they had encouraged us and guided us how to grow organic farms in our surrounding and backyard. So and MPCT and Astitva Foundation has guided us how to grow the plants, and they have provided us near about 20 to 22 types of seeds. So those seeds could be planted in surrounding and backyard, and this organization has guided us very clearly about how to grow that plants, and we are very much grateful to respected Dweta ma'am and MLA sir as they have visited us, and I am very much grateful and thank you, and I wish that all the ladies from the surrounding should encourage themselves to grow such organic farms in their surrounding. Thank you. देता दीदीने जो उपक्रम राबवलेला आहे तर आपल्या ग्रामीण भागामध्ये सेंद्रिय भाजीपाला मिळाला पाहिजे म्हणून महागंगा परसबाग राबवत आहे। ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये त्यांनी केलेलं होतं, आणि ग्रामीण भागामध्ये जे सेंद्रिय भाजीपाला ते त्यांना मिळाला, तो भाजीपाला आपल्या शिरपूर शहरामध्ये सुद्धा लोकांना मिळाला पाहिजे म्हणून देता दीदीने शहरामध्ये सुद्धा परसबाग लावण्याची सुरुवात केलेली आहे। आपल्या शहरी भागामध्ये सुद्धा सेंद्रिय भाजीपाला आपल्या शहरी भागामधल्या लोकांना मिळणार आहे। त्यामुळे देता दीदीचा जो विचार आहे तो विचार सगळ्या लोकांनी अंमलात आणला पाहिजे। सगळ्या लोकांनी भाजीपाला लावला पाहिजे आणि सेंद्रिय भाजीपाला खाल्ला पाहिजे। या दृष्टिकोनातून देता दीदीने आपल्या तालुक्यामध्ये 2-3 वर्षामध्ये आदिवासी भागामध्ये सुरुवात केली। आदिवासी भागामध्ये त्या लोकांनी सेंद्रिय भाजीपाल्याचा उपयोग घेतला। आता देता दीदी शहरामध्ये शिरपूर शहरामध्ये सुद्धा सुरुवात केलेली आहे। तर आज मी शहरामध्ये आपल्या विद्याविहार कॉलनीमध्ये सुरुवात केलेली आहे। माझ्या हातून ते बियाणं लावलेलं आहे, आणि निश्चित या शहरामध्ये सगळे शहरवासी सेंद्रिय भाजीपाल्याचा उपयोग घेतील असं मला वाटतं आहे। मी आवाहन करतो शहरवासियांना की सगळ्यांनी हे परसबाग लावावे, आणि देता दीदींचं जे उपक्रम आहे ते आपल्या सेंद्रिय भाजीपाल्यामध्ये सगळ्यांना उपयोग होईल असं मला वाटतं आहे। मी देता दीदींना शुभेच्छा देतो की असंच आपण तालुक्यामध्ये लोकांमध्ये सेवा देत राहावं आणि लोकांना सेंद्रिय भाजीपाला मिळावा असं मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।